तुमच्या बाळालाही हिरवी शी होते का? तर घाबरून जाण्याचं मुळीच कारण नाही. कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाळाला हिरवी शी होण्याची कारणे कोणती आहेत, ही शी झाल्यानंतर करायचं काय आणि बाळाला कधी डॉक्टरांकडे घेऊन जायचं, या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. अनेक मॉमीज, अनेक पॅरेंट्स विचारतात की त्यांच्या बाळाला हिरवी शी होते, अगदी पॅनिक होतात. तर आपण आता याचं उत्तर शोधूया. बाळ जन्माला आल्यानंतर पहिल्या 24 ते 72 तासामध्ये त्याच्या शीचा रंग हा काळा असतो. याला आपण मेकॉनियम असं म्हणतो. या फेजमध्ये म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न गेलेलं नसतं. तर बाळाचे जे आतड्याचे सेल्स असतात तेच सेल्स या शीच्या रूपामध्ये बाहेर येत असतात. त्यामुळे त्यांचा रंग काळा असतो. याच्यानंतर 1 आठवडा होईपर्यंत बाळाची शी ही गोल्डन येलो रंगाची होते. या दरम्यान म्हणजे 72 तासांपासून ते 1 आठवड्यापर्यंत बाळाच्या शीमध्ये अनेक व्हेरिएशन्स दिसतात. यामध्ये ब्राऊन, येलो, ग्रीन असे वेगवेगळे रंग दिसतात. हे अगदी नॉर्मल असतं. या फेजमध्ये होणारी ग्रीन शी म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही. ते ट्रान्झिशनल स्टूल असं म्हणतात आणि या ट्रान्झिशनल स्टूलमध्ये वेगवेगळे कलर असतात. परंतु 3 कलर्स जर बाळाच्या शीमध्ये या फेजमध्ये असतील तर मात्र घाबरायचं कारण आहे आणि तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन दाखवायला हवं. ते 3 रंग कोणते? पहिला म्हणजे ग्रे किंवा व्हाईट. जर बाळाची शी ग्रे किंवा व्हाईट कलरची असेल तर त्याचा अर्थ बाळाला निओनेटल कोलेस्टॅसिस सारखा आजार असेल याची शक्यता असते. दुसरा रंग म्हणजे रेड. जर बाळाची शी लाल रंगाची असेल तर तुम्हाला नक्की डॉक्टरांकडे जावं लागेल. आता आपण बघूया, पहिल्या 6 महिन्यात जर बाळाला हिरव्या रंगाची शी होत असेल तर ती नॉर्मल पण असू शकते आणि ती इन्फेक्शियस पण असू शकते. पण त्यामधला फरक कसा ओळखायचा? आणि नॉर्मली बाळाला ग्रीन रंगाची शी का होते? तर पहिला प्रश्न आपण बघूया की नॉर्मली पहिल्या 6 महिन्यामध्ये बाळाला ग्रीन रंगाची शी का होते? बाळाची आतडी ही सतत हालचाल करत असतात. तुम्हाला माहीत असेल की अगदी दूध पिल्यानंतर बाळ लगेच शी करतं. बाळाच्या शरीरामध्ये पित्त म्हणजेच बाईल असतं, ज्याचा रंग हिरवा असतो. बाळाच्या आतड्यांची हालचाल जर जलद असेल तर या पित्तावरती प्रक्रिया न होता हे बाळाच्या शरीरातून बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे बाळाच्या शीचा रंग हा हिरवा होतो. बाळ दूध पित असताना आईच्या स्तनामधून येणारं दूध हे फोर मिल्क आणि हाइंड मिल्क अशा 2 प्रकारांमध्ये येत असतं. सुरुवातीला जे दूध येत असतं त्याला फोर मिल्क म्हणतात. त्याच्यामुळे बाळाची तहान भागली जाते. याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि हाइंड मिल्क जे उशिरा येणारं दूध असतं त्याच्यामध्ये फॅट जास्त प्रमाणात असतं. जर बाळ फक्त फोर मिल्कच पीत राहिलं तर बाळाच्या आतड्यांची हालचाल वाढते. पण यामध्ये हाइंड मिल्कचा समावेश झाला ज्याच्यामध्ये फॅट असतं, जे पचायला थोडासा वेळ होतो. त्याच्यामुळे इंटेस्टाईनची हालचाल कमी होते. त्यामुळे बाईल प्रक्रिया होऊन पिवळ्या रंगाचं शी होऊ शकते. परंतु जसं मी सांगितलं की फोर मिल्कचं प्रमाण जास्त असेल तर मात्र हिरव्या रंगाची शी होऊ शकते. तर यामध्ये आपण काय करू शकतो? बाळाला आपण एकदा स्तनावरती धरल्यानंतर तो स्तन पूर्णपणे रिकामा होऊन बाळाचं पोट भरेपर्यंत एकाच बाजूला दूध पाजू शकतो आणि त्याच्यानंतर जेव्हा नेक्स्ट टाइम फीडिंग सुरू करायचं असेल तेव्हा दुसऱ्या बाजूनी सुरू करू शकतो. याच्या व्यतिरिक्त नॉर्मली ग्रीन किंवा हिरवी शी होण्याचे कॉजेस काय असू शकतात? जर बाळ स्तनपान करत असेल तर आईच्या आहारामध्ये एक्सेसिव्ह किंवा जास्त प्रमाणात हिरव्या पालेभाज्या असतील तरी बाळाची शी ही हिरवी होऊ शकते. जर बाळ मोठं असेल तर बाळाच्या आहारामध्ये हिरव्या रंगाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या जास्त असतील तरी देखील बाळाची शी हिरवी होऊ शकते. याशिवाय काही मेडिकेशन्स जसे आयरनचे ड्रॉप्स जर बाळाच्या आहारामध्ये मेडिकेशन्समध्ये असतील तर बाळाची शी हिरवी होऊ शकते.
या व्यतिरिक्त बाळ जर फॉर्म्युला फीड म्हणजे पावडरच्या दुधावरती असेल तरी देखील आतड्यांची हालचाल वाढून बाळाला हिरवी शी होऊ शकते. आता ही सर्व आपण कारणं पाहिली जेव्हा ग्रीन शी नॉर्मली होऊ शकते. यामध्ये घाबरायचं अजिबात कारण नाही. तर मग काळजी करण्यासारखं कारण हे ग्रीन शी इन्फेक्शियस म्हणजे जंतू संसर्गामुळे झाली असेल तर असेल. मग कसं ओळखाल की बाळाला ग्रीन शी ही इन्फेक्शनमुळे झाली आहे? तर त्याच्यासाठी बाळाला ताप आला असेल, बाळ खूप जास्त रडत असेल, बाळाला उलट्या किंवा पातळशी होत असेल, तसेच बाळाचं वजन कमी होत असेल आणि बाळाच्या शीमध्ये म्युकस किंवा ब्लड असेल तर याचा अर्थ आहे की ही ग्रीन शी इन्फेक्शनमुळे झाली आहे. अशावेळी तुम्ही त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. तर समजलं ना की ग्रीन शीचे कारणे काय काय आहेत, केव्हा काळजी करण्याचं कारण आहे, केव्हा ग्रीन शी नॉर्मल असते आणि अशावेळी तुम्ही काय करायचं आहे. अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असणारे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.